पुण्यात शाळेच्या वाहनांमध्ये 31 जुलैपर्यंत सीसीटीव्ही विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात नियमावलीची अंमलबजावणी शालेय व्यवस्थापन समितीकडून आणि वाहन चालकांकडून अंमलबजावणी होते की नाही यावर पुणे पोलीस आयुक्तांचं लक्ष असणार। खासदार सुप्रिया सुळे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। पांडुरंगाला काही मागायचं नसतं, फक्त आभार मानायचे असतात, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पुणे रेल्वे स्टेशनला नाव देण्यावरून वाद पेटला। थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी। गोपाळकृष्ण गोखले किंवा महात्मा फुलेंचं नाव द्या, शरद पवार गटाच्या अंकुश काकडेंची मागणी। तर महात्मा फुलेंचं नाव द्या, सचिन खरात यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, खरीपाच्या कामांना वेग येणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची चिंता मिटली, उर्वरित खरीप पेरणी सुरू होणार। मुसळधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नदी नाले प्रवाहित। महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या हातडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पिंपळखुटा गावाजवळच्या छोट्या पुलावर पाणी वाहत असल्यानं वाहतूक काही काळ ठप्प। लातूरमध्ये बेफाम स्कूटी चालवणाऱ्या मुलींना महिला ट्रॅफिक पोलिसांना झापलं। चूक मुलींची होती, मात्र महिला पोलिसाची देखील दादागिरी पाहायला मिळाली। महिला ट्रॅफिक पोलिसांना शिव्या देत मुलींच्या कानशिलात लगावली।